जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक चंदगड तालुक्यासाठीची आपण माहिती देत आहोत। 13 जानेवारी रोजी माननीय राज्य निवडणूक आयोगानं आचारसंहिता जाहीर केलेली आहे। त्यानुसार आज सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार मित्रमंडळींची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती। आपल्याकडं हा जो कार्यक्रम आहे हा मतदार यादी ग्राह्य धरण्याचा कार्यक्रम 1 जुलै 2025 रोजीची जी मतदार यादी आहे ती आपण ग्राह्य धरणार आहोत। माननीय जिल्हाधिकारी महोदय निवडणूक कार्यक्रमाची सूचना जी आहे ती 16 जानेवारीला प्रसिद्ध करणार आहेत। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा जो कालावधी आहे ते 16 जानेवारी ते 21 जानेवारी आहे। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये आपण हे नामनिर्देशन पत्र स्वीकारणार आहोत। रविवारी 18 तारखेला सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही। नामनिर्देशन पत्राची छाननी आहे ती 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून छाननीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालणार आहे। वैधरित्या नामनिर्देश झालेल्या उमेदवारांची यादी ही 22 जानेवारीला छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण करणार आहोत। उमेदवारी माघारी घेण्यासाठी 23 जानेवारी 24 जानेवारी आणि 27 जानेवारी असे 3 दिवस आहेत। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळामध्ये कार्यालयामध्ये हे उमेदवारी ज्या उमेदवारांना माघारी घ्यायची आहे ते उमेदवार माघार घेऊ शकतात। निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणारी चिन्ह वाटप जे आहे ते 27 जानेवारी रोजी दुपारी 3:30 नंतर केलं जाईल। मतदानाची जी प्रक्रिया आहे ती 5 फेब्रुवारी 2026 गुरुवारी आहे। ती सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चालणार आहे आणि मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आपण सुरू करणार आहोत। नामनिर्देशन पत्र जे स्वीकारणार आहोत ते तहसीलदारांच्या दालनामध्ये आपण स्वीकारणार आहोत आणि मतमोजणी जी आहे ते ऑडिटोरियम हॉल आहे वरचा आपला प्रशासकीय इमारतीचा त्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया ही तिथंच पार पाडणार आहोत। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सर्व उमेदवारांना आपण सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत। प्रत्येक गटासाठी आपण एक स्वतंत्र टीम नेमलेली आहे। या पॅसेजमध्ये बाहेरच्या बाजूला ही टीम सर्व उमेदवारांना त्यांची नामनिर्देशन पत्र जे आहे ते तपासणीसाठी मदत करणार आहे। आपल्या या तालुक्यामध्ये आपण 4 SSTची पथकं नेमलेली आहेत। स्थिर सर्वेक्षण पथक चेकपोस्ट आहे, एक आहे तिलारीनगरला, दुसरा आहे शिनोईला, तिसरा आहे हुसूरला आणि चौथा आहे चेन्नई हट्टीमध्ये। त्याशिवाय आपण 2 फ्लाईंग स्क्वॉड जे आहेत ती नेमलेली आहेत। 2 गटासाठी एक अशा पद्धतीनं फ्लाईंग स्क्वॉड आपण सध्या नेमलेला आहे। आवश्यकता भासल्यास आणखीन फ्लाईंग स्क्वॉडमध्ये आपण वाढ करणार आहोत। याशिवाय या आपल्या मतदारांची जी संख्या आहे ती आहे पुरुष मतदार जे आहेत ते 77,357 आहे, स्त्री मतदार 75,791 आहेत। एकूण मतदारांची संख्या 1,53,148 आहे। 211 आपल्याकडे मतदान केंद्र आहेत आणि या सर्व मतदान केंद्रावरती पर्यवेक्षण करण्यासाठी आपण 16 झोनल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे। आचारसंहितेच्या अनुषंगानं उमेदवारांची बैठक घेतलेली आहे। काय करावे काय करू नये याबद्दलच्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ही निवडणूक जी आहे ती पारदर्शकपणे शांततामय आणि मुक्त वातावरणामध्ये पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा या ठिकाणी आपली सज्ज आहे। माननीय श्री बाबासाहेब वाघमोडे हे चंदगड जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीसाठी आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। राजेश चव्हाण तहसीलदार चंदगड हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत। श्रीमती वृक्षाली यादव मॅडम जे आहेत ते आपल्या व्हिडिओ आहेत या आचारसंहिता पथकाच्या प्रमुख आहेत। आचारसंहितेचं जे सगळं संनियंत्रण आहे ते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या टीममार्फत पार पाडलं जाणार आहे। आचारसंहिता सर्व ग्रामीण भागासाठी लागू असली तरी कोणत्याही बाबीचा या गोष्टीवर जर प्रभाव पडणार असेल तर ती शहरी हद्दीमध्ये सुद्धा लागू राहणार आहे।